शेवटी मराठ्यांपुढं सत्ता चालत नाही हे मराठी सिद्ध करणार आहेत यावेळी. तुम्हाला 25 तारखेपासून तुम्ही एल्गार करणार आहात. मात्र इकडे जर पाहिलं तर आता अधिवेशन देखील सुरू आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न आजही नवीन सरकार स्थापन झालं आहे, तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही असं पाहायला मिळतं. आता ती त्यांचा प्रश्न घ्यायचा का, पण मराठ्याला गांभीर्याने नाही घेतल्यावर काय होतं हे यांना चांगला माहिती. दोन्ही मुख्यमंत्र्याला माहिती आहे, उपमुख्यमंत्री दोन्हीला माहिती आहे, कारण अगोदर हेच होते पुन्हा तेच आहेत, फक्त खांदे बदलिले. इथं करून नांगराचा खांदा बदलिते तसं नुसतं खांदे बदलिले. इकडे इकडे घातले तर इकडे घातले तर काहीच फरक नाही. आमच्यात सरळ करायची ताकद आहे. दिसन त्यांना 25 जानेवारीला महाराष्ट्रात काय होतं. मात्र या अधिवेशनामध्ये साधा एखादा औचित्याचा विषय म्हणून सुद्धा मराठा आरक्षणाकडे पाहिलं गेलं नाही आणि या संपूर्ण अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. मात्र या प्रकरणात कुठलाही भ्रशब्दही कुणी काढला नाही. सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असेल, कोणच नाही. त्यांचं भागलं असेल ना, आता त्यांचं भागलं असेल एखाद्या वेळेस, पण त्यांना हे माहीत नाही पुन्हा मराठ्यांच्या दारातून जायचं.